बातमी आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भातली। 30 तारखेला मनोज जरांगे आमरण उपोषण करणार आहेत। ते पाण्याचा एक थेंबही घेणार नाहीयेत। रणरणत्या आणि अतिशय कडक उन्हामध्ये सरकार विरोधात आर या पारची लढाई लढण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे सज्ज होतात। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी ऑगस्ट 2023 पासून लढाई सुरू केली। गेल्या 3 वर्षात त्यांनी 8 वेळेला आमरण उपोषण केलं आणि आता 30 तारखेपासून 30 मे पासून ते 9व्यांदा उपोषणाला बसतात। इशारा देऊन सुद्धा मराठा आरक्षणासाठी सरकार दरबारी कोणत्याही हालचाली होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे। सोबतच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेतल्यानंतर सुद्धा सरकारकडून ठोस पावलं उचलली गेली नसल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। त्यामुळे आता अंतरवाली सराटीत रणरणत्या उन्हात उपोषण करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। 30 मे पासून जे उपोषण सुरू होणार आहे त्यासाठी कोणताही मांडव टाकणार नाही। रणरणत्या उन्हामध्येच बाज टाकून बसणार, अन्न घेणार नाही, पाणीही पिणार नाही आणि जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। मात्र मनोज जरांगेंच्या घोषणेनंतर राज्यात पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे। मुंबईतल्या उपोषणानंतर आपण जिंकलो अशी घोषणा करणाऱ्या जरांगेंवरती पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ का ओढवली? 8 उपोषणांच्या नंतरही काही साध्य का झालं नाही आणि आता उन्हात विनामंडप उपोषण करून जरांगे साध्य काय करणार आहेत असे विविध प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत। मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे। रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे। ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे। माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत। या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस। त्यामुळं जे होईल ते होईल। उसनं घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळं गेला, सरकारमुळं गेला। चर्चा नाही पाहिजे रे बाबा। 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही देणार आहेत का? ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या तुम्ही व्हॅलिडिटी देणार आहेत का? तुम्ही आरक्षण देताय म्हणजे नेमकं काय करताय? मराठ्यांची मतं मात्र तुम्हाला लागतील आणि मराठ्यांच्या लेकराला मात्र आरक्षण दिलं जात नाही। तुम्हीच आमच्यावरती हल्ले करायचे आणि तुम्हीच आमच्यावरती 307चे गुन्हे दाखल करायचे, म्हणजे राज्यातले गुन्हे सुद्धा मागे घ्यायचे नाहीत। मराठ्यांविषयी ठासून भरलेला द्वेष, मराठ्यावर जेवढा अन्याय करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न पुन्हा सांगतो आजच्या प्रेसच्या माध्यमातून। आणखीनही मराठ्यांचे मन जिंकायला देवेंद्र फडणवीसांना संधी आहे। नाही आम्ही शत्रू, तुम्हाला कधी मानत नाही, मानणार। माझं म्हणणं समजून घ्या रे। तर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाची मनोज जरांगे पाटलांनी घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण समितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील आणि सोबतच प्रसाद लाड उद्या मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। आरक्षणाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, मात्र जरांगे पाटील गैरसमजातून आरोप करतात असंही राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। येणाऱ्या 29 तारखेला माननीय विखे पाटील साहेबांबरोबर मी अंतरवाली सराटीला जाऊन माननीय जरांगे पाटील मनोजदादांची भेट घेणार आहे आणि त्यांच्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करून हे आंदोलन ते मागे घेतील अशी अपेक्षा घेऊनच माननीय मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब यांच्याबरोबर मी प्रवास करणार आहे। त्यांच्याशी मध्यंतरी बोललो मी या सगळ्या विषयाबद्दल, काय काय कार्यक्रम सुरू होते आणि 2 दिवसापूर्वी सातत्यानंच मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे। माझे सहकारी प्रसाद लाड माझ्या समोर आहे। मी आता उद्या त्यांना जाऊन भेटणार आहे जरांगे पाटलांना। आम्ही आता मागच्या 2-3 दिवसात काय कार्यवाही केली त्याची कल्पना त्यांना देतात। आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या भूमिकेवरती ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि गुणरत्न सदावर्ते दोघांनी सुद्धा जोरदार टीका केली आहे। मनोज जरांगेंनी सुद्धा या आरक्षणाच्या बाबतीत येड्याचं सॉंग घेतलंय आणि परत त्या येड्याच्या सॉंगाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करतंय, त्यांचा टाइमपास करतोय। ह्याच्या पलीकडे ह्या आंदोलनामधून काही मिळणार नाही। मुळात जरांगे पाटलांनी असं उपोषण करू नये, त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी। पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर
आणि आंदोलन रील स्टार आणि पॉलिटिकल इन्फ्लुएंसर जरंगे जरंगे जरंगे, नया नहीं, खिलाड़ी पुराना है लेकिन आज उसका रील नया है. मनोज जरंगे, पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर. जेव्हा राजकारणी थोडासा डाऊनफॉलला असतात आणि त्यांना वाटतंय की थोडं स्वतःला उजळून घेऊ, तर चलो जरंगे के पास. पॉलिटिकल इन्फ्लुएंसर और रील स्टार जरंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.